आज गणेशोत्सवाचा दुसरा दिवस आणि या दिवशी श्री गणरायाच्या महोत्कट अवतारामागे नेमकी काय कथा आहे, काय आख्यायिका आहे हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. जाणून घेऊया प्रवचनकार श्रीराम पुरोहित यांच्याकडून. ओम गंग गणपतये नमः. कालपासून गणेशोत्सवाला प्रारंभ झाला. काल प्रत्यक्ष गणेश चतुर्थी होती आणि आज 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन होईल. ही गणेश चतुर्थी भाद्रपद शुद्ध चतुर्थी आणि नेमका माघ महिन्यामध्ये देखील जी शुद्ध चतुर्थी येते त्या चतुर्थीला आपण गणेश जयंती किंवा माघी गणेश जन्मोत्सव असं म्हणत असतो. काही जणांचा याच्यामध्ये थोडा संभ्रम आहे की नेमका माघी गणेश जन्म आणि प्रत्यक्ष ही भाद्रपद गणेश चतुर्थी किंवा शुद्ध चतुर्थीला आपण भाद्रपद शुद्ध चतुर्थीलाच गणेश चतुर्थी म्हणतो, याच्यात नेमका काय फरक आहे. या माघी गणेश जयंतीच्या संदर्भामधली कथा पाहिली की आपल्याला यातला फरक लक्षात येऊ शकेल. या माघी गणेश जयंतीला अनेक नावं आहेत. त्याच्यामध्ये तिलकुंद चतुर्थी असं देखील तिला संबोधलं जातं आणि वरद चतुर्थी असंही तिला म्हटलं जातं. कथा अशी सांगितली जाते माघ महिन्यातल्या गणेश अवतारासाठीची. कालच आपण पाहिलं की गणेशाचे अनेक अवतार आहेत, त्यातला हा एक अवतार माघ महिन्यामधला आहे. हा माघ महिन्यामधला अवतार अंगदेशीचा एक विप्र जो होता त्याच्या संदर्भामध्ये ती आलेली कथा आहे. रुद्रकेतू त्या विप्राचं नाव होतं. स्वतः ऋषी होते, त्यांचं गुरुकुल होतं. त्यांच्या पत्नीचं नाव होतं शारदा. दोघे अत्यंत विद्वान आणि दोघेही सदाचारी. गणेश पुराण विष्णू पुराण याच्यामध्ये हा सगळा संदर्भ आलेलाच आहे. दोघेही सदाचारी आणि ऋषिकुल चालवत असताना या रुद्रकेतूच्या आणि शारदाच्या पोटी एक बाळ जन्माला आलं. पण एक येणं असं म्हणण्यापेक्षा एक जुळी बाळं जन्माला आली, 2 बाळं जन्माला आली. वेदशास्त्र संपन्न सदाचार संपन्न अशा या पती पत्नीच्या पोटी जुळ्या मुलांचा जन्म झाल्यावर जातक वर्तवण्यात, त्यावेळी जसं यायचं त्या पद्धतीने ते जातक वर्तवण्यात आलं. आणि जातक ऐकल्यानंतर आई वडिलांना आश्चर्याचा धक्का बसला की आपण वेदाचारचं म्हणजे वेदाचं आचरण करतोय, सदाचार संपन्न होत आणि आपल्या पोटी जन्माला येणारी ही 2 मुलं फार वेगळं जातक त्यांचं असं आहे की एक जण मनुष्याला त्रास देईल, म्हणजे मानव जातीला त्रास देईल आणि एक प्रत्यक्ष देवदेवतांना त्रास देईल. आश्चर्य वाटलं थोडंसं. आणि नेमकं त्याच वेळी देवर्षी नारद मुनी प्रत्यक्ष या रुद्रकेतूंच्या ऋषिकुलामध्ये आले, गुरुकुलात आले. जेव्हा त्यांनी चिंताग्रस्त रुद्रकेतूंना पाहिलं, त्यांनी सांगितलं बघू खरं काय जातक आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की मी एक तुम्हाला उपाय ह्याला देतो की यातल्या एका मुलाचं नाव देवांतक ठेवा आणि दुसऱ्याचं नाव नरांतक ठेवा. हा नावही गमतीशीर होती. रुद्रकेतूंना आश्चर्य वाटलं. देवर्षी म्हणाले की हा मानवांच्या पुढे जाईल म्हणून त्याला नरांतक ठेवा आणि हा देवतांच्याही पुढे जाऊ शकेल, त्याचं सामर्थ्य पुढचं असेल म्हणून त्याला देवांतक ठेवा. पण त्याचबरोबर त्यांनी एक सांगितलं की त्यांचा 5व्या वर्षी व्रतबंध करा, मौंजी बंधन करा आणि मुंज झाल्याबरोबर त्यांना वनामध्ये भगवान शंकरांची आराधना करण्यासाठी, तपस्या करण्यासाठी पाठवून द्या. पण गंमत अशी आहे की आपण एरवी भगवान शंकरांची आराधना ओम नमः शिवाय अशा षडाक्षरी मंत्रांनी करतो. इथे मात्र त्यांनी सांगितलं की भगवान शंकरांची आराधना या मुलांनी केवळ पंचाक्षरी मंत्रांनी म्हणजे नमः शिवाय या मंत्रांनी करावी. ही दोन्ही मुलं तिथे गेली. भगवान शंकर त्यांना प्रसन्न देखील झाले. त्यांनी प्रथम वर मागितला की आम्हाला कधीच मरण नको. भगवान महादेव लयाची देवता आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे, उत्पत्ती स्थिती आणि लय. भगवान शंकर म्हटले हे नाही शक्य होणार, आम्ही तुम्हाला हा आशीर्वाद नाही देऊ शकत. मग त्यांनी सांगितलं की किमान आम्हाला असा आशीर्वाद द्या की आम्ही तिन्ही लोकांमध्ये आमचं सामर्थ्य आमचं इतकं असेल की त्रिलोकीचा राज्यकारभार वागवोत हे आमुचे कर. तिन्ही लोकांचा राज्यकारभार आमच्या ताब्यात यावा. सर्वजण आम्हाला आम्हाला कोणी इतकी आमची सर्वांमध्ये दहशत व्हावी की आम्हाला कोणी आव्हान देऊ नये. भगवान शंकर याला मात्र तथास्तु म्हणतात. त्यांना वाटलं आता झालं, सगळंच आपण जिंकलो. आणि खरोखर सुरुवात अशी झाली की पाताळ, पृथ्वी आणि स्वर्गलोक तिन्ही लोकांमध्ये या देवांतक आणि नरांतकांनी शब्दशः उच्छाद मांडला.
देवदेवतांची पळापळ सुरू झाली, मानवांची पळापळ सुरू झाली, पूजा यज्ञ कुठे होऊ नयेसे झालेत. जिथे जिथे काही धार्मिक कार्य होत असेल तिथे ते सगळं बंद पाडण्याचं काम यांनी सगळ्यांनी केलं. देवदेवतांना आपली स्थानं सोडून पळावं लागलं. आता अशी अवस्था झाल्यानंतर सर्वजण कोणाची प्रार्थना करतात? स्वानंदपूरमध्ये गणरायांची सर्वांनी, कारण विघ्नहर्ता म्हणजे गणेश, हे विघ्न आमच्यावर आलंय, गणराया तुम्हीच आम्हाला यातून सावरा, आमचं सगळ्यांचं संरक्षण तुम्ही करा. मग त्यांनी गणरायांनी त्यांना सांगितलं की कश्यप ऋषी आणि आदिती माता जी आहे त्यांच्या पोटी मी अवतार घेईन, हे अभिवचन त्यांनी दिलं. आता हे अभिवचन दिल्यानंतर आदिती मातेला कश्यप ऋषींनी सांगितलं की तुला आराधना करावी लागेल, भगवंत असा येत नाही. आदिती माता देवमाता म्हणूनच सर्वांमध्ये प्रसिद्ध आहे, आपल्या सर्वांना कल्पना आहे. आदिती मातेने तपश्चर्या सुरू केली आणि त्यानुसार माघ शुद्ध चतुर्थीला गणपतींनी जो अवतार घेतला, गणरायांनी जो अवतार घेतला, महोत्कट असं त्यांचं नाव ठेवण्यात आलं. याच अवताराला माघी गणेश जन्म असं म्हणतात. आत्ताच आपण म्हटलं की गणरायांची अनेक अवतार जे गणरायांचे आहेत त्यातला हा महोत्कट अवतार. मग गणरायांनी देवांतक आणि नरांतक यापासून सर्वांची सुटका केली. त्यामुळे गणरायांना जी असंख्य नावं आहेत त्याच्यामध्ये विघ्नहर्ता, विघ्ननाशक असं त्याला जे संबोधलं जातं त्याचा अर्थ आपल्या लक्षात येईल. पर तो महिना कुठला होता? माघ महिना आहे. अघ म्हणजे जेव्हा पाप नाहीसं होतं, पुण्य वाढू लागतं, तेव्हा माघी गणेश जन्म होतो. हा महत्त्वाचा संदेश आपल्याला मिळतो. आता सर्वांना लक्षात येईल की आजच्या या गणेशोत्सवाच्या निमित्तानं आपण निश्चय असा करूया की आपल्या मनामध्ये पापवासनेला जागाच मिळू नये, थाराच राहू नये. मनातली पापवासना आपण संपवूया. आपल्या मनातली पुण्यभावना वाढीला कशी लागेल असंच व्रत आपण करूया, असा प्रयत्न आपण करूया. हे सगळं शक्य कोणामुळे पुन्हा होऊ शकतं? गणरायांच्या कृपेनेच होऊ शकतं. म्हणून श्री गणरायांच्या चरणीच आपण शरण जाऊन प्रार्थना करूया की हे गणराया, आमच्या मनातली पापवासना संपून आमच्या मनामध्ये पुण्याचाच संचय कसा होईल याची कृपा आमच्यावर करा. हे जर त्यांचं कृपादान मिळालं, खात्री बाळगावी की जन्म त्यांनी माघी गणेश जन्म म्हणून घेतलेला असला. काल जसं आपण पाहिलं की भाद्रपद शुद्ध चतुर्थीला भगवान शंकर आणि पार्वती देवींच्या पोटी त्यांनी अवतार घेतला, असा अवतार आपल्या मनामध्ये गणरायांचा निश्चित होईल आणि हा गणेशोत्सव खऱ्या अर्थाने आपल्यासाठी सर्वार्थाने फलप्रद होईल. ही प्रार्थना निश्चितपणाने असं व्हावं यासाठीची गणरायांच्या चरणी करूया, म्हणजे हा गणेशोत्सव खऱ्या अर्थाने साजरा होईल. आजच्या 1.5 दिवसाच्या गणेशोत्सवाची आज सांगत आहे, त्यामुळे गणरायांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होतो. मंगलमूर्ती मोरया. ओम गंग गणपतये नमः. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.